निगेटिव्हली मॅन्युप्युलेट करणं हे एक स्किल आहे. तुम्हाला एक कथा सांगू. समजा तुम्ही घरामध्ये बसलेला आहात, एकटेच आहात, कॉलनीमध्ये सुद्धा कोणीच नाहीये. तुमच्या गल्लीतून एक किंग कोब्रा चाललाय आणि तो किंग कोब्रा खूप विषारी आहे. तो असा एका माणसाला कधीच ऐकू शकत नाही. चावला की अशा वेळी तुम्ही काय डिसिजन घेणार? डोकं फिरले काय एकदा तो किंग कोब्रा चाललाय तर जाऊ दे की, संकट जर समोरून जात असेल तर त्याच्यात स्वतः कसा पाय घालायचा आणि अंगावर संकट ओढवून घ्यायचं. नाईस लॉजिक, नाईस लॉजिक. हुशार आहे पण मी तुमचं मन बदलू शकतो. बघायचंय? तिथं कशाला जाऊन मी मरेन. थोड्याच वेळात तुमची फॅमिली घरामध्ये परत येईल. तुमचे बाबा, तुमची आई, तुमची बहीण. तो साप तुमच्या घरातल्या कोणालाही मेंबरला चावू शकतो. समजा तो साप कुठं जरी गेला आणि दडी मारून बसला आणि परत तुमच्या घरातल्या कुठल्या तरी मेंबरला येऊन चावला आणि तो दगावला, तर आयुष्यभर पश्चाताप करत बसायची वेळ येईल की मी याला मारला असतं, बरं झालं असतं. मारायला पाहिजे त्या सापाला. मारायला पाहिजे ना? मारायला पाहिजे. बदलणार डिसिजन? मारायला पाहिजे. आता मी जर म्हणलं कशाला संकट ओढावून घेतो, तुम्ही ऐकणार आहे? अहो पण सापाला मारला पाहिजे. नाही ऐकणार. आता जर म्हटलं तो एक जीव आहे, जाऊ दे त्याला, ऐकणार आहे माझं? नाही, घरी माणसं आहे. आता ब्रह्मदेव जरी वरून खाली आला तरी तुम्ही हा डिसिजन नाही बदलू शकत. याला म्हणतात मॅनिप्युलेशन.